नितेश राणे यांनी मुंब्रामध्ये सभा घेतली आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजच्या बद्दल एक वक्तव्य केलं आणि त्या विरोधात आपण आज पोलिसांच्या ठिकाणी आलेत, निवेदन दिले की गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कसं आहे, आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, नितेश राणे भाषणात काही तथ्य नसलेलं आणि एका समाजाच्या विरोधात वारंवार बोलत असतात आणि त्यांचा प्रयत्न असाच असतो की दोन समाजांमध्ये तेढ निर्माण व्हावी, भांडणं व्हावी आणि ज्याचा फायदा एका पक्षाला व्हावा. आता 4 तारखेला ते कौसा या ठिकाणी आले. त्यांचं भाषण म्हणजे शॉकिंग होतं. ते एक मंत्री आहेत. मंत्रिपदाची शपथ घेताना त्यांनी सर्व धर्म समभाव हा पण त्यातला एक भाग होता. त्यांनी जे त्या ठिकाणी केलं ते एक तर हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष कसा होईल, की मद्रासांमध्ये डॉक्टर इंजिनियर नाही तर अतिरेकी कसे घडवतात, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. त्यांनी जितेंद्र आव्हाड साहेब आमचे जे नेते आहेत त्यांच्यावर वक्तव्य केलं. आपल्या माध्यमातून मी सांगून जास्ती हिंदू मतदार आहेत आणि तिथे देखील जितेंद्र आव्हाड साहेब 40,000 मतांनी पुढे आहेत. तुमचा जो कणकवलीचा विजय आहे तो 56,000नी झाला आणि 96,000नी आमचे साहेब या ठिकाणी निवडून आले. त्यामुळे तुम्ही बोलत असताना विचार करून बोलावा. तुम्हाला मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो की ज्या पद्धतीने राहुल गांधी आले तेव्हा फक्त 2-5 लोकांनी काळे झेंडे दाखवले होते, पण पुन्हा एकदा जर तुम्ही ठाणे शहरात आलात तर राष्ट्रवादी जोरात तुमच्या विरोधात आंदोलनाला उतरेल, हे ठामपणे मी सांगू इच्छितो. आव्हाड साहेबांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल किंवा कुठल्याही समाजाबद्दल बोलताना विचार करून बोलावा. आणि आपल्या माध्यमातून एक शेवटची गोष्ट मी राज्यपाल साहेबांना सांगू इच्छितो की जी शपथ त्यांनी घेतली त्याच्या विरोधात ते जाऊन काम करतायत, म्हणून त्यांचा राजीनामा त्यांनी घ्यावा. आज एसीपी साहेब आणि सिनियर साहेबांना आम्ही एक 0 FIR करायची विनंती केली आहे. त्याबद्दल ते काय करतात ते पुढच्या 24-48 तासात आम्हाला कळेल. त्यांनी सांगितलं की मी हिंदू मतांमुळे निवडून आलेलो आहे माझ्या मतदारसंघात. कसं आहे, त्यांनी एक गोष्ट त्यांनी समजून घेतली पाहिजे की ठीक आहे, त्यांना हिंदूंनी मतदान केलं असेल, पण जेव्हा ते मंत्रिपदाची शपथ घेतात ना तेव्हा ते हिंदूंचे मंत्री नसतात, ते सर्वसामान्य जनतेचे मंत्री असतात, ज्याच्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जातीचे लोक असतात. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने विचार सोडून द्यावा. त्यांनी आणखीन काही वक्तव्य देखील केलं होतं. ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की मी मंत्री आहे, त्या मंत्रिपदाचा भान ठेवतो, नाहीतर मी आव्हाडांना जे आहे ते आपलं विधानसभेच्या बाहेर पाऊल ठेवून दिलं नसतं. त्याचबरोबर आणखीन एक त्यांनी वक्तव्य त्या सभेदरम्यान केलं होतं की असे अनेक जितेंद्र आव्हाड जे आहेत सगळे नाश्त्याला खातो. कसं आहे, आम्ही सुसंस्कृत आहोत. आमच्या आईवडिलांनी आम्हाला काहीतरी संस्कार दिलेत, आमच्या पक्षाध्यक्षांनी आम्हाला काहीतरी संस्कार दिलेत, म्हणून ह्या अशा भाषेला उत्तर देणं मी काय नीट मला काय वाटत नाही. पण मी एकच शब्दात सांगितलं, पुन्हा एकदा कळवा मुंबऱ्यात येऊन दाखवा. जितेंद्र आव्हाडांची, राष्ट्रवादीची काय ताकद आहे ते तुम्हाला दिसेल. सर, मुंब्राचं नाव मुंब्रा देवी करणार असं त्यांनी सांगितलंय. बघा, बाहेरच्या माणसांनी येऊन काही सांगितलं तर त्याला काही महत्व नाही. मुंब्र्यातल्या लोकांना काय पाहिजे त्याचा विचार व्हावा. आणि मुंब्र्यातल्या लोकांनी जर ठरवलं तर आमच्या काही साक्षी नाही. आणि एक सांगायचं आहे त्यांना की मुंब्र्यातनं आमचे 10 नगरसेवक आहेत, त्यातले 5 नगरसेवक हे हिंदू आहेत. त्यामुळे आम्ही मुंब्र्यात फक्त मुस्लिमांच्या मतांवर निवडून येतो अशातलाही भाग नाही. आमच्याकडे हिंदू, मुस्लिम सगळी मतं मुंब्र्यातली आणि सगळ्या ठाणे शहरात. परंतु जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं, जर नागरिक असेल किंवा मुंब्रावासींनी तुमच्याकडे प्रस्ताव जर दिला मुंब्राचं नाव मुंब्रा देवी करायचं, तर राष्ट्रवादीची काय भूमिका असेल त्या बाबतीत? राष्ट्रवादीची भूमिका तीच असेल, ते तिथल्या नागरिकांची भूमिका असेल. त्या नागरिकांच्या भूमिकेचा आदर केला. यापूर्वी देखील काही नागरिकांनी जे आहे ते मुंब्रा जे स्टेशन आहे तिथे मुंब्रा देवी असं फलक जे आहे ते चिपकवलेले होते. मला असं वाटतं मुंब्र्याची आमची नगरसेविका आहे आणि त्याच भागातली आहे, ती याच्यावर जास्ती बोलेल. काय ना, म्हणजे आमच्या आजीचा टाइम होता ना तेव्हा असं आहे की मुंब्रा बाया म्हणून मुंब्रा देवींना बोललं जायचं. आमच्या आगरी लोकांमध्ये देवींना बाया म्हणून, आणि त्या 10 जणी बहिणी साथी असं आहे, त्या साथी असल्या बाया, मुंब्रा देवी बाया, असं
मुंब्रा बाया, मुंब्रा देवीच्या नावाने, मुंब्रा म्हणून ते मुंब्रा हा स्टेशनला नाव त्या गावाला मुंब्रा म्हणून पडलेलं आहे. तर त्यावर ते नितेश राणे कुठून येतील, काय बोलतील, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. मुंब्रा देवी, मुंब्रा असं हसलं तरी आम्हाला काही फरक पडत नाहीये. तर त्यांना काय फरक पडायला हवंय. आणि ते कोण येऊन ठरवणार आमच्या मुंब्र्यामध्ये काय पाहिजे, काय नाही पाहिजे, हिंदू काय, मुस्लिम काय, ते कोण येऊन सांगणार. जेव्हा आम्ही मिळून मिसळून राहतोय, आम्हाला सगळ्यांना आम्ही आमचं जसं काय नातं भाऊबंदीचं नातं निभावतोय, तर त्याला काय फरक पडला पाहिजे इथे येऊन बोलायला. कसं आहे, गेले 30-35 वर्षात मुंब्र्यामध्ये एकही हिंदू मुस्लिमचं भांडण देखील झालेलं नाहीये. आणि 2009 नंतर जेव्हा आव्हाड साहेब तिकडे आमदार म्हणून आले, त्याच्यानंतर तर काहीच नाही. मग असं असताना तुम्ही बाहेरनं यायचं आणि काहीतरी अशी आग लावायचा प्रयत्न करायचा, मला असं वाटतं कळवा मुंब्र्यातली लोक ह्याला बळी पडणार नाहीत. तुम्हाला बोलायचंच असेल तर तुमच्या फिशरीज आणि पोर्ट डिपार्टमेंटवर बोला. तुम्हाला बोलायचंच असेल तर सिंधुदुर्गचे तुम्ही पालकमंत्री आहात त्याच्याबद्दल बोला. तिथे शून्य मार्क आहेत तुम्हाला. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर जास्ती लक्ष केंद्रित करा, असं ठामपणे मी या ठिकाणी सांगतो. एवढा उशीर काय झाला विरोध करायला? शुक्रवारी सभा झाली आणि आज आपण पत्र देतो. आम्ही वाट असं बघत होतो की आमच्या नेत्यांवर सुमोटो गुन्हे घेतले जातात. मग ते शमीम खानवर असो, विरोधी पक्ष नेता शानू पठाणवर असो, म्हणजे खोटे गुन्हे घेतले जातात. आणि खऱ्या अर्थाने जे भाषण लाईव्ह प्रसारित या मुंब्रा कौसात होत होतं, त्या ठिकाणी काय करतात का, हा प्रश्नचिन्ह आमच्या मनात होता. पोलिसांना पहिले संधी दिली, पण अपेक्षेप्रमाणे त्यांनी काहीही केलं नाही. म्हटल्यावर आज आम्हाला या ठिकाणी यायला. जैन मुनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत आहेत. तसंच मुंब्र्यामध्ये देखील छत्रपतींची तुलना ही नितेश राणेसोबत केली. हसायसारखं वाटतं की नाही, खरं सांगा. म्हणजे महाराजांची तुलना कोणाबरोबरही करणं अयोग्य आहे. आणि त्यातून नितेश राणे म्हणजे हा केविलवाणा प्रश्न आहे. म्हणजे ह्याच्याबद्दल विचारही होऊ शकत नाही. लोक हसतायत की त्यांची तुलना महाराजांबरोबर केली जाते.